नमस्कार. सन्मान महाराष्ट्रमध्ये आपलं दर्शक सगळ्यांचे स्वागत आहे. मी रिपोर्टर दयानंद स्वामी. तर जंगम समाज वस्ती येथे भाग्यवंती देवीच्या जत्रेनिमित्त आपण मुलाखती घेत आहोत. चला तर आपण मुलाखती घेऊया. नमस्कार. तर आपण सविता कंटेकर यांना आपण प्रश्न विचारूया. सविता कंटेकर, आपण मेन हा मूर्ती तुम्ही कुठून आणला आणि कशाबद्दल तुम्ही त्या देवस्थानाला जात होता, तिथून मूर्ती इथून कशाबद्दल आणला ते आम्हाला सांगू शकता का? मी लहानपणी असताना आमच्या घरात लई परिस्थिती बिकट होतं. त्या देवीला गेल्यानंतर चांगलं होतं असं आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं. मी 5 अमावास्याला जावं म्हणून मी मागून घेतले होते. 5 अमावास्याला जाताना मला तिथं ते नदीमध्ये अंघोळ करताना तिथं मला ते दगड लई छान वाटलं मला. मी ते घरी घेऊन आले. तिथं पूजा वगैरे मी करत बसले. तेव्हा मला लई छान वाटालतं. तसंच पुढं-पुढं म्हणजे मी 11 वर्षाची होते तेव्हाच आणले ते. त्यानंतरनं लई पुढं त्याचं लई गाजलं ते देवीचं भाग्यवंती मंदिरचं. तसंच पुढे भावानी वगैरे सगळं हे केले. माझं लग्न झाल्यानंतर मी तिकडे गावाकडे गेलते. आता सध्याला सगळं चांगलं चाललंय. प्रति शुक्रवारी त्याचं आरती होतं, भजन होतं, अमावास्येला भजन होतं. सगळेजण एकत्र होऊन सगळे कार्यक्रम छान करतात. तर तुमचं लग्न झाल्यावर परत तुम्हाला इथं कसं बोलवण्यात आलेलं आहे? तिनंच देवीनं स्थापना ते वरती घेण्यासाठी मला बोलवले होते. स्थापना केल्यानंतर हे जंगमस्तीतले सगळे लोक आम्हाला बोलवून घेतले होते. बर. आता मी या साहेबांना प्रश्न विचारतो. साहेब, तुमचं आता लग्न होऊन हे झालं, तर तुम्हाला काय देवीने काय महिमा काय वगैरे काय दाखवलेला आहे? ನೋಡಿ ನಾವು ಬಡವರೊಳಗ ನಮ್ಮ ಮದುವೆ ಆಗ್ಬೇಕ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಜಂಗಮಸ್ತಿ ಸಮಾಜದವರೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಬೆನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಅದ್ರ ಸಲ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದೆವು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆಸ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನಾವ್ ಯಾಕೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದೆವು. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಭಾಗ್ಯವಂತಿ ಬಂತು, ನಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ನೀವು ಬಂದು ಶರ್ತ್ ರೂಪದಾಗ ಬಂದು ಒಂದ್ ದಿವ್ಸ ಭೇಟಿ ಆದ್ರು. ಆಗ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರು ಏನಂದ್ರು, ಇಲ್ಲ ಶರ್ತ್ ಬಂದ ಭಾಗ್ಯವಂತಿ ಅದಾಳೆ, ಅದ್ರ ಸಲ ಹೋಗುದ್ ನಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪೈಲಾ ಫಸ್ಟ್ ಜಾತ್ರೆಗೆ ಗುಡಿ ಕಟ್ಟಬೇಕು ಜಾತ್ರೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಪ್ರವಚನ ಹೇಳಿದರು. ಪ್ರವಚನ ಹೇಳೋ ತಳಕ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅನ್ಸಲಕತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಬಡವಳು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೊಂದು ಜಂಗಮವಸ್ತಿಗೆ ಆ ಭಾಗ್ಯವಂತಿ ತಾಯಿ ಸೇವಾ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಜಂಗಮವಸ್ತಿ ಎಲ್ಲಾ ಹಿರಿಯರ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಮೇರೆಗೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದು ಆಕೆ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದೆವು. ಯಾವುದಕ್ಕೂ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಏನು ಸಂಕಷ್ಟಗಳಿಲ್ಲ. ಎಲ್ಲವೂ ಸಹಿತ ತಾಯಿ ಭಾಗ್ಯವಂತಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಅಭಿಲಾಷೆ. दरवर्षी असंच तुम्ही परंपरेनं जत्रा करता, तर ह्या जत्रेमध्ये किती सहवासी वगैरे जेव घालता आणि काय काय करता तुम्ही कार्यक्रमामध्ये? कार्यक्रममध्ये सुवासिनी जेव घालतो आणि पूजा वगैरे अभिषेक वगैरे असतंय आणि सगळ्या बाया येऊन ते मिरवणूक काढतात. कुंभ मिरवणूक असतं आणि सगळं भजन कीर्तन सगळं असतं. काल रात्री जागरण होतं आणि आज सुवासिनीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सगळ्यांना महाप्रसाद असतो. सगळेजण आनंदात आहेत सगळं. नमस्कार. तर आपण पवडोया शेखरया स्वामी यांना आपण प्रश्न विचारूया. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देतील. तर पवडोया स्वामी, तर आपण या जत्रा का किती वर्षापासून करत आहेत आणि कसं पारंपरिक पार करत आहेत ते आम्हाला सांगू शकता का? सांगू शकतो. श्री मल्लिकार्जुन महाराज की जय, श्री भाग्यवंती देवी माता की जय, तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय, श्री श्री 1008 श्री मल्लिकार्जुन विश्रांत शिवाचार्य महाराज की जय. सांबजे नमः पार्वती देवानां महादेव. इथं मूर्ती भीमा नदीमधून आणून मूर्ती स्थापन केलेलं होतं. एक लहान दगडा, त्या दगडाने आणून कम से कम 15 वर्षाचे पूर्ण झाला. तरी आम्ही हे जत्रा करत करत आता मंदिर बांधण्यासाठी 5 वर्ष झाला. हे 5 वर्ष झाले की तिथं आम्ही 5 वर्षांनी आता हे पारंपरिक कार्यक्रम करतच येऊ लागलो. जागरण ते आणि 11 ठिकाणी आता 111 लोक सवासिनी महाप्रसाद घेते तिथं आणि पूर्ण नागरिक 1000 ते 1500 लोक सवासिनी मी घेतात, महाप्रसाद घेतात. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या पौर्णिमेला दरवर्षी आता 5वा वर्ष चालू आहे सध्या जत्रा करायचं भाग्यवती देवीचं. म्हणजे इथं आम्हाला सर्वांना 188 प्लॉटला त्यांनी मनानं सर्वांना स्वप्न दाखवून दिले. काय कसं दाखवलं म्हणलं तर एक घटसर्प येऊन इथं फिरत होता 15 वर्षाने. तेव्हापासून आम्ही हे बघत मंदिर बांधूनच काढू असं म्हणल्यावर आम्ही एका
ताईला बोलवून त्यांना दाखवलं, त्या चिवरी लक्ष्मीला दाखवल्याबरोबर तिथं देऊळ बांधल्याशिवाय तुम्हाला पुढचं काय कार्य करता येत नाही आणि सवाशेनला बी गाठल्याशिवाय काही पुढचं कार्य करता येत नाही असं म्हणल्यावर आम्ही काय केलं, 11 जणाला सवाशेनला पहिला करून ते मंदिरच्या 1 वर्षानं तुम्हाला बांधून घेते जगा. हे जगा मेन मूळ मालक बेलुरे आहेत, सिद्धेश्वर बेलुरे, योगीनाथ बेलुरे. त्यांचा स्वतःच्या जागेवर त्यांनी घटासर्प होऊन फिरून आले. त्या घटासर्प त्यांची जागेवर आम्ही तिथं देऊळ बांधलेलं आहे सध्या. त्या देऊळ आता कमसे कम 5-6 वर्ष झाला हे कार्यक्रम करतच निघालेले आहे आणि सर्वांचा बी, नागरिकांचा बी सहकार्य आहे, समाजाचे बी सहकार्य आहे आणि कुंभारी ग्रामस्थांच्या लोकांचा बी सहकार्य आहे आणि ग्रामपंचायत बी सुद्धा लोकांचं सहकार्य आहे आणि आमच्या सोलापूरचे जिल्हा आपला अध्यक्ष योगेश चर्चनकर आणि मल्लीनाथ हिरेमठ आणि राजशेखर कंदलाकर यांनी सुद्धा आमचे हे कार्यक्रम बघत त्यांना 5 वर्षापासून त्यांनी बी आम्हाला सहकार्य केलेले आहेत. या समाजाला एकदम ताई सर्वांना आनंद ठेवलेला आहे सध्या. मग आनंद ठेवला की कोण बी इथं काय अत्याचार केले तरी बी चालणार नाही असं ह्या परिस्थितीनं आपल्याला ताईचा आशीर्वादमुळं आणि हे काम चाललेलं आहे. आणि दरवर्षी 5वं वर्ष झाला, 5 वर्ष झालं जागरणच आहे. त्या जागरणला किती बी मग पट्टी द्यायला घेणाऱ्याला काय, प्रसाद घ्यायला काय, मागा पुढे काय नाही. एका व्यक्ती सुद्धा प्रसादाचा खर्च करू शकतो. तसं ताई त्याचे तेवढं ताकद दिलेलं आहे सर्वांना. धन्यवाद.